3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होणार आहे। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीत पूर्णपणे झाकला गेल्यामुळे तो तांबूस रंगाचा दिसतो, ज्याला ब्लड मून असंही म्हटलं जाते। हे ग्रहण सायंकाळच्या वेळी चंद्रोदयासोबत दिसणार आहे। स्पर्श दुपारी 3:21 वाजता, पूर्ण अवस्था सायंकाळी 4:35 वाजता, मध्य सायंकाळी 5:04 वाजता, उन्मिलन सायंकाळी 5:33 वाजता, मोक्ष सायंकाळी 6:46 वाजता। मुंबई, पुणे, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासह भारताच्या बहुतांश भागात केवळ खंडग्रास अवस्था चंद्रोदयाच्या वेळी दिसेल। भारतात हे ग्रहणग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेलं दिसेल, म्हणजे कोठेही स्पर्श मध्य दिसणार नाही। हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक वेध चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तास आधी पाळावेत। या दिवशी होळी आहे। होलिका दहन ग्रहणाच्या समाप्तीनंतर म्हणजे संध्याकाळी 6:48 नंतर शास्त्रोक्त मानले आहे। गुजरातमधील काही प्रदेशात 6:48 नंतर सूर्यास्त होणार असल्याने हे ग्रहण दिसणार नाही। चंद्रोदयापासून मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे। बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी सकाळी 11 वाजेपासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत आहे। वेध काळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध करता येते। भोजन निषेध आहे। आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करता येतात। ग्रहण पर्व काळात म्हणजे सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत भोजन, पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत। सूर्यास्त होताच स्नान करावे। पर्व काळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे। पूर्वी घेतलेल्या मंत्राचं पुरस्चरण करावे। मोक्षानंतर स्नान करावे। अशौच असता ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते। मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ, मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र, तर वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे। ज्या राशींना अनिष्ट फल आहे अशा राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये। 19 मार्चला गुढीपाडवा, नववर्षाची सुरुवात यामागील प्रथा, संस्कृतीविषयी यापुढच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। गुढीपाडवा विषयी माहिती जाणून घेण्यासाठी यापुढील व्हिडिओ जरूर पहा। तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।